नमस्कार. अनफिल्टर्ड विथ व्हॉइस ऑफ वेणुग्राम मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आमचे गेस्ट आहेत आशिष भरतवंशी. ते आज ते बेळगावला भेट देत आहेत. त्यांना विचारूया की त्यांना बेळगावला भेट देऊन कसं वाटतंय आणि आजचा त्यांचा नेमका कार्यक्रम काय. दादा नमस्कार. 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 सर्वात आधी बेळगावला आपलं स्वागत. धन्यवाद. काय निमित्तानं आज बेळगावला आला? आज बेळगावला आपण अखंड हिंदुस्थान संकल्पना दिवस साजरा करतोय. त्यानिमित्ताने आज मला श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीनं इथं मी आलेलो आहे आणि त्याच्याकरता माझा कार्यक्रम आहे 14 ऑगस्टला टिळक चौकात रात्री 9:30ला. कसं वाटतं बेळगावला? बेळगावला सुंदर आहे. आल्यानंतर तुम्हाला बेळगाव सुंदर आहे, प्रचंड सुंदर आहे. म्हणजे येताना सगळीकडे हिरवळ. म्हणजे मी येताना सुद्धा माझ्या मित्राला मेसेज टाकला, रे बापरे म्हणलं प्रचंड सुंदर आहे बेळगाव. हे पहिल्यांदाच तुम्ही पहिल्यांदा बेळगावला येतो बेळगावला मी. हो. मग ह्या आधी कधी बेळगावला आला नाही. मग आता इथं जे तुमचा कार्यक्रम होणार आहे इथं तुमचा उद्देश काय? आता ह्या जनरेशनला तुम्हाला काय मेसेज द्यायचा? मला असं वाटतं की आपण जर अखंड हिंदुस्थान या संकल्पनेला घेऊन चालतोय त्याआधी आपल्याला आपला समाज हा खंडित होण्यापासून वाचवावा लागेल. त्याला आपल्याला अखंड करावं लागेल. आपल्याला भारतीय म्हणून खंडित न होता अखंडित राहावं लागेल. म्हणजे 15 ऑगस्ट आल्या म्हणून सगळे भारतीय आहेत आणि 16 ऑगस्टला सगळे आपल्या जातीमध्ये विखुरले गेलेले आहेत. सगळे आपल्या एक एक जातीमध्ये विखुरले गेले, त्याला काही अर्थ राहणार नाही. फक्त 15 ऑगस्टला तुम्ही भारतीय होऊन राहिलेले आहात आणि इतर दिवशी तुम्हाला जसं वागायचं तुम्ही वागून राहिलेले आहात. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला विचार करावा लागेल. आपल्याला आपले कर्तव्य, आपले राष्ट्रपुरुष, आपल्या राष्ट्रासाठी करत असलेले कार्य हे आपल्याला रोज माहिती असायला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये. महाराजांचं कुठं ना कुठं आताच्या जनरेशन मध्ये विसर होत चाललाय असं वाटत आहे. यावर तुम्हाला काय म्हणणं? महाराजांचं या जनरेशनमध्ये जर विसर होत चाललेलं असेल तर या जनरेशनला जन्म देणाऱ्या लोकांनी विचार करावा, कारण जन्म त्यांनी घातलाय. आम्हाला मोठे करणारी जी जनरेशन आहे त्या जनरेशनने तो विचार करावा की पुढची जनरेशन का विसरत आहे. मग आता ह्या जनरेशनला महाराजांबद्दल इतिहास हे फक्त आता काय झालंय, टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे, सगळ्यांकडे मोबाईल्स आहेत, टॅबलेट्स आहेत, ते भटकत आहेत, कुठल्या ना कुठल्या दिशेनं भटकत आहेत. मग महाराजांचा इतिहास कशा कशा पद्धतीनं आपण पोचवू शकतो? आता तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचे विचार तुम्ही मांडता, पण काही लोक आहेत ते प्रत्यक्ष येऊ शकत नाही. मग ह्यांच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं हे मांडू शकतो? तुम्हाला 9वी मध्ये, 10वी मध्ये, 8वी मध्ये, 7वी मध्ये इतिहासाच्या पुस्तकामध्ये काय शिकवलं तुम्हाला आठवतं का? 7वीचं आठवतं नाही, 8वीचं, 9वीचं, 10वीचं, 5वीचं खूप कमी, 4थीचं, 3रीचं काहीच आठवत नाही. का आठवत नाही? बरं, तुम्हाला तुमच्या शाळेतला एखादा शिक्षक आठवतो का? तो तुमच्या आवडीचा असेल. एखादा आवडतोच ना, म्हणजे आठवतोच आपल्याला. तुम्हाला तुमच्या घरच्या बद्दल सगळंच माहिती आहे. तुमच्या घरी कोण राहतं, काय असतं, बरोबर आहे. एखादा सिनेमा तुम्ही 10वीत बघितला असेल, 8वीत बघितला असेल, तुम्हाला तो आठवत असेल. आता इतिहास शेवटी नाही म्हटलं तरी या गोष्टी आहेत, त्या घडलेल्या घटना आहेत. अमुक मुलाला अमुक एखाद्या माणसाबरोबर मी बघितलं, त्या अमुक मुलांनी तसं केलं. एखादी गोष्ट ती आपला मित्र जर आपल्याला रंजक पद्धतीने सांगतो तर आपल्याला ते लक्षात राहतं, कारण ती सुद्धा घटना आहे. घटनेला तुम्ही जर रंजक पद्धतीने घटनेला घटनेसारखं शिकवलं आणि फक्त बबन कमळ बघ असं करत नाही शिकवलं तरच तुम्ही इतिहास हा समाजापर्यंत पोहोचवू शकता. इतिहास हा रंजक पद्धतीनेच मुलांना शिकवावा लागतो. तो डोक्यावर बिंबवला गेलाच पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला वर खाली काहीच करायची गरज नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला काही अतिशयोक्ती करायची गरज नाहीये. महाराजांचा इतिहासच तसा आहे किंवा कोणताही इतिहास तसाच असतो. शिकवणारा महत्वाचा आहे. मुलांना दोष देऊ नका. तुम्ही पिढी घडवत आहात, ती जबाबदारी तुमची आहे. तुम्ही कुठं कमी पडत आहात ते बघा. तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये समोर का चाललेले नाहीये? तुम्हाला असं वाटतं की लोक नागडे होऊन इंस्टाग्रामवर नाचून राहिलेत, सोशल मीडियावर नाचून राहिलेत, तुम्हाला त्यांच्यावर आक्षेप आहे. अरे तुम्ही चॅनल चेंज करा ना. तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्ही रील स्किप करू शकता. मग ती स्किप करत असताना त्या मुलामध्ये तसे संस्कार रुजवणं की तो मुलगा तसली रील न बघता
त्याला समाजाला काहीतरी देणं आहे. त्या समाजाला देणं देत असताना त्याला अशा गोष्टी कराव्या लागेल ज्या गोष्टी तो 10 लोकांमध्ये करू शकतो, ना की तशा गोष्टी जो तो एका कोपऱ्यामध्ये अंथरुणामध्ये दडून बसून तशी गोष्ट करतोय. ते करत असताना त्या त्या संस्कार त्या मुलामध्ये टाकायची जबाबदारी तुमची आहे, ही आपल्या पिढीची आहे किंवा शिक्षकांची आहे, मायबापाची आहे. दादा मला आणखीन एक गोष्ट विचारायचं होतं. हल्ली आता आपण बघत आहोत कुठल्या ना कुठल्या गोष्टीला घेऊन प्रोटेस्ट होत आहेत. मग प्रत्येक गोष्टीला न्याय मिळवण्यासाठी हे प्रोटेस्ट करणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं? नाही, प्रोटेस्ट करणं किंवा नाही करणं हे लोक ठरवतील. एखाद्या गोष्टीचा न्याय मिळायला जर उशीर होत असेल, आज आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, मग आपण कुठे जातो? कोर्टाकडे जातो. कोर्टाकडे जातो. हा, मग कोर्टाकडे गेल्यावर किंवा पोलीसकडे गेल्यावर तुम्हाला न्याय मिळायला किती वर्ष लागत आहेत? बरोबर आहे. सरकार जर आपलं काम चांगलं करत आहे, लोकांना रस्त्यावर यायची गरज पडणार नाही. आणि लोक जर रस्त्यावर आलेले आहे, सरकारने त्वरित त्याची उत्तर देऊन द्या. त्यालाच तुम्ही लोकशाही म्हणता ना. त्याला तुम्ही लोकशाही म्हणता ना. म्हणजे मी उद्या जर सरकारमध्ये आहे किंवा तुम्ही उद्या सरकारमध्ये आहे, तुम्हाला एखाद्या माणसाने कुठल्याही माणसाने तुम्हाला प्रश्न विचारला, सरकारच्या प्रत्येक माणसाला तो जबाबदेह आहे, ती तो तुमची जबाबदेही आहे. मी असं म्हणत नाही की प्रत्येक प्रश्न प्रधानमंत्र्याला विचारला तर प्रधानमंत्र्यांनी प्रश्न द्यावा, पण कुठल्या तरी सेगमेंटमध्ये कुठल्या तरी सेक्टरमध्ये लोक जबाबदेह असेलच. गोष्टी त्वरित व्हाव, लवकर व्हाव. आज पार्लमेंटमध्ये हे सगळे मेंबर ऑफ पार्लमेंट बसून तिकडे धिंगाणा घालतात. मी कुठल्या राजकीय पक्षाबद्दल बोलतोय ना, सगळ्याच राजकीय पक्षाबद्दल बोलतोय. 12 दिवसामध्ये 175 करोड वाया घालवतात हे लोक. एका दिवसाला कोटी कोटी रुपये लागतात तिथे. तिथे बसलेले लोकांचं नेतृत्व करणारेच लोक असे आहे. मग लोकांना प्रश्न विचारावाच लागेल ना. प्रोटेस्ट करणं तुमचा अधिकार आहे, पण ते प्रोटेस्ट होत असताना तुम्ही राष्ट्राच्या संविधानाची सुद्धा काळजी घेऊन ते प्रोटेस्ट करणं तुमचं कर्तव्य आहे. लोकांना प्रोटेस्ट करायचंय, तुम्ही थांबवू शकत नाही. राष्ट्राला 2 मार्गाने स्वातंत्र्यता मिळालेली आहे, फक्त बंदुकीच्या जोरावर मिळालेली नाहीये. तुम्ही मोर्चे सुद्धा काढलेले आहे. आपल्याला हिंसा आणि अहिंसा, राजकीय आणि शास्त्र या दोन्ही पद्धतीने मिळालेली स्वतंत्रता आहे. मग या राष्ट्रामध्ये प्रोटेस्ट करायचा अधिकार प्रत्येकाला आहे. ते प्रोटेस्ट करत असताना तुमच्या मागण्या व्हॅलिड असायला पाहिजे. मागण्या मागत असताना ती बाजू व्हॅलिड असायला पाहिजे, ती पद्धत व्हॅलिड असायला पाहिजे. कुठे ना कुठे लिमिटेशन, ह्या गोष्टीमध्ये लिमिटेशन ही दोघांकडे. लोक डिमांड करत आहे, सरकारला ते ऐकायला पाहिजे. आणि प्रत्येकच गोष्ट तुम्ही प्रोटेस्ट करतोय म्हणून तुम्ही बंदुकीला कनपटीवर ठेवून तुम्ही मान्य करून घ्याल असं होत नाही. पण प्रोटेस्टरच्या डिमांड व्हॅलिड आहेत का? मग जर त्या डिमांड व्हॅलिड आहेत, मग 30 दिवस तुम्ही लांबवत का आहात? तुम्ही लवकर करा ना त्या गोष्टी. हे सरकारलाही समजायला पाहिजे. आणखीन एक प्रश्न होतो दादा, तुम्हाला कशी आवड आली? तुम्ही का असं हे चूज केला की आपण हिस्ट्री लोकांपर्यंत पोहोचू, आणि तुमची आवड याच्यात कशी निर्माण झाली? माझी आई खूप छान गोष्टी सांगते. म्हणजे मला असं वाटतं की माझी आई जर माझी मुलगी असती तर ती माझ्यापेक्षा समोर गेली असती. अच्छा. सांगायचं कारण असतं, तात्पर्य असं की होऊ शकतं की प्रत्येकाला तसा ऍटमॉस्फिअर मिळत नाही, बरोबर ना. तर असंही होऊ शकतं की ती मला लहानपणी खूप छोट्या बारीक गोष्टी सांगायची. म्हणजे मला रात्री झोपताना खूप भीती वाटायची आधी, म्हणजे मी एकटा झोपू शकत नव्हतो. तर ती मला सिंधुताई सपकाळच्या गोष्टी सांगायची की सिंधुताई सपकाळ तुला माहितीये का, ती मसाणामध्ये त्या राखवरती ती काय म्हणते तर कणकीचे गोळे हे करून तिथे आमच्याकडे त्याला आम्ही आपण काय म्हणतो त्याला, नाही गोळ्याच असतं ते, दाल बाटी असतं ना, ते बाटी, जसं राजस्थानमध्ये बाटी म्हणतात, आमच्याकडे सुद्धा त्याला एक शब्द आहे, त्याला आम्ही त्याला कणकाचे जे गोळे असतात ना त्याला हे करतात, पानगे, आम्ही पानगे म्हणतो विदर्भामध्ये, आम्ही त्याला पानगे म्हणतो. तर तसे पानगे करून किंवा त्याच्यावरती पोळ्या भाजून ती तसं आयुष्य काढलंय. तिला कधी त्रास झाला नाही. ती समाजासाठी जगणारी स्त्री, तू कशाला घाबरतोय. साधी गोष्ट सुद्धा ती खूप सुंदर पद्धतीने सांगायची.
म्हणजे माझं कधी माझ्या आईबरोबर भांडण झालं, मी असं कुकर पटकला, हम्म. म्हणजे रागारागामध्ये एकदा मी कुकर आपटून दिला होता. कुकर होतं ते हम्म. तुटलं. लहान होतो मी, म्हणजे मला वाटतं 7वी 8वीत असणार मी. तर आई तेव्हा काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी आई बोलली की बा तुला माहितीये आपल्या शास्त्र आणि शास्त्रांमध्ये तिला या गोष्टीची समज नाहीये, म्हणजे तिने भरपूर शास्त्र असं वाचलेलं आहे मी असं म्हणणार नाही, हम्म. पण तिला बारीक गोष्टी कळतात. मला असं वाटतं की शास्त्र कळायला, धर्म कळायला माणसात माणुसकी असली पाहिजे. धर्माच्या गप्पा करून तुम्हाला धर्म करणार नाहीये असं मी म्हणत नाही, असं विवेकानंदही म्हणतात. तुम्हाला तलवार जरी चालवता आली नाही तरी तुमच्या हाती एखाद्याने तलवार दिली तरी त्या तलवारीचा सन्मान तुम्हाला करायला पाहिजे. मग तो तलवारीचा सन्मान कसा करायचा त्यासाठी वेगळं शास्त्र तुम्हाला वाचायची गरज नाहीये. त्या तलवारीचा आदर करणं हे महत्वाचं आहे. तर जेव्हा त्या कुकरचं ते भांडं माझं तुटलं, म्हणजे कुकरची ती लीड जी होती ती अशी चपाकली, आई तेव्हा काही बोलली नाही, दुसऱ्या दिवशी काही बोलली नाही. तिसऱ्या दिवशी मला आई म्हणाली, तुला माहितीये का म्हणे, आपल्याला अन्न मिळायला पाहिजे म्हणून ते भांडे तापतात आपल्यासाठी, हम्म. स्वतःचं अंग घासून घेतात, काळे होतात. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला आपण महत्व दिलेलं आहे. आपण साधी आपल्याकडे असलेली झाडणी जी आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण त्याची पूजा करतो, हम्म. है ना, कारण ती हो, केर हो, कचरा आपल्या हो. घरात काढते, आपण त्याची पूजा पूजा करतो, करतो. बरोबर आहे. बरोबर. आपण त्या डस्टबिनची पूजा करतो का, कारण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे लक्ष्मी काय येत आहे, कारण आपण सगळा कचरा त्याच्यात नेऊन टाकलेला आहे. मग लक्ष्मी घरात घेऊन यायचं साधन आहे ते झाडू. हम्म. हे सगळं कळायला मला शास्त्र वाचायची गरज आहे का? हे साधी गोष्ट साधी आहे. गोष्ट. माझं घर स्वच्छ आहे, लक्ष्मी माझ्या घरात येणार आहे, हे एक शास्त्र, एक हो, साधा हो, नियम आहे. हो. तसंच मला आयुष्य जगायचं आहे, छान पद्धतीने जगायचं आहे, मला अन्न लागणार आहे. मग अन्न ज्यामुळे मला अन्न मिळत आहे त्या गोष्टीचा मला आदर असायला पाहिजे. असायला पाहिजे. इतक्या बारीक निमूट गोष्टी ती मला सांगायची हम्म. लहानपणापासून. हो. तिला सवयच आहे, हो. ती एखादी गोष्ट तिच्याकडनं ऐकायचा प्रयत्न करा, तुम्ही ती खूप सुंदर पद्धतीने सांगते. तर त्याच्यामुळे त्या सवयी मला लागल्या. मला असं वाटतं की बा त्यामुळे मी तिच्या गोष्टी किंवा मग बाबांना सुद्धा एखादी गोष्ट ह्युमरसली सांगायची हम्म. हम्म. सवय आहे. आणि मग तिच्या त्या सवयी किंवा एखादी गोष्ट पटवून सांगताना कशी सांगायची, ती गोष्ट तुम्ही एकदा शिकला, एखादी स्किल तुम्ही आत्मसात केली, तर तुम्ही समाजामध्ये गोष्टी बघत असताना तुम्ही त्याला तशा अनुषंगाने हे करता, बरोबर. बरोबर. जसं मला एखाद्याने विचारलं, अरे पॉडकास्टर तर आज चौकात होऊन राहिलेले आहे. पण बरोबर आहे ना, तुमच्यापर्यंत जे लोक पोहोचू शकत नाही त्या लोकांना तुम्ही लोकांपर्यंत पोहोचून राहिलेले आहात, किती मोठी गोष्ट आहे ही बघायची दृष्टी तिने मला दिली. त्याच्यामुळे मग स्टोरी टेलिंग माझ्यासाठी काही खूप मोठी गोष्ट राहिली नाही. तिची सांगायची पद्धत, तिच्या भाषेमध्ये तिचं सांगणं, तिचं ते बोलणं, त्यामुळे मला असं वाटतं की हे मला असं झालं. मला लहानपणापासून तिने कधीच सांगितलं नाही की तुला पैसे कमवायचे. मला लहानपणापासून माझी आई एकच सांगते की तुला पैशापेक्षा जास्त इतकं ज्ञान कमवायचं आहे की एखाद्या माणसाला पैशाचा घमंड असेल, तो घमंड सुद्धा असं पडला पाहिजे खटकन तुझ्या ज्ञानापुढे. बेसिक एथिक आहे. हे जर तुम्ही तुमच्या मुलामध्ये रुजवू शकले, पुढे निघून गेले. मग आतापर्यंत किती दौरे तुमचे, जेव्हापासून तुम्ही चालू केलं आतापर्यंत किती दौरे झाले? 12 वर्ष झाले मला. 12 वर्षात काय काय तुम्ही अनुभवलं आणि काय काय बघितलं? जसं तुमची सुरुवात झाली, मग कशा पद्धतीनं हे सगळं वावर झालं, कसं वाढत गेलं, कशा पद्धतीने म्हणजे रिस्पॉन्स कसा खूप भेटला? स्टार्टिंगला अशी भाषणं झाली आहेत माझी की जिथे मी बसलोय, गावामध्ये बसलोय आणि गावामध्ये मग लहान लहान पोरं बसले आहेत समोर, मग ते गोंधळ घालतात, धिंगाणा घालतात. तशी दिवस बघितलेत मी. आधीचा टाइम असा होता की मी लोकांना, म्हणजे 10 वर्षा अगोदर मला माहिती होतं मला बोलता येतं. मग चौकामध्ये कुठे शिवाजी जयंती साजरी होत आहे तर मी फोन करायचो, दादा तुम्हाला वक्ता हवाय का, मी फुकट देतो, म्हणजे फुकट व्याख्यान द्यायला येतो, तुम्ही मला प्लीज बोलवा, हे करा. काम मी स्वतः मागितलेलं आहे. एकेकाळी काम मिळत नाही, काम मागावं लागतं. तुमच्याकडे काम आहे का?
स्किल वाल्या लोकांना काम मिळत नाही, तुम्हाला ते मागावं लागतं. तुमच्याकडे काम आहे. सोशल मीडियामुळे ते खूप हलकं झालेलं आहे. पण सोशल मीडियावर यायच्या आधी 7, 8, 9 वर्ष अगोदर मी सुद्धा 1-2 वर्ष कामं मागितलेली आहे. म्हणजे तेव्हा माझं वय काय 16-17चं असावं. आपण महाराजांचे व्याख्यान आवड म्हणून देत होतो, बरोबर आहे. आपली महाराजांप्रती भक्ती आहे म्हणून देतोय. पण तरी सुद्धा तुम्ही मला बोलवा, मी छान वक्तव्य देईल, मी छान भाषण देईल, मी छान येऊन तिथे महाराजांची खूप सुंदर कथा सांगेल. या सगळ्या गोष्टी आम्ही डिमांड केलेल्या आहेत. आणि मग वेगळ्या वेगळ्या वक्तृत्व स्पर्धा किंवा वादविवाद स्पर्धा याच्यात जाणं हे नेहमीच केलंय. पण मग एका वेळेनंतर इंस्टाग्राम आलाय. इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावर तुम्हाला बूम आहे. लोकांना असं वाटतं इंस्टाग्राम सोशल मीडियावर कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन कधीच नाहीये, कुठेच नाहीये. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. युपीएससीची एक्झाम जर 1 लाख लोक देत आहे आणि 1000 जागा आहेत, तुमची कॉम्पिटिशन ही 1 लाख लोकांबरोबर नाहीये. तुमची कॉम्पिटिशन शेवटच्या 5000 लोकांबरोबर कॉम्पिटिशन आहे. आणि ते 5000 लोक आपल्या रक्ताचं पाणी करणारच आहे. मग तुमच्याकडे जर एखाद्या फील्डमध्ये स्किल आहे, तुम्ही बॉसच आहात, तुम्हाला कोणीच थांबू शकणार नाही. सो 10 वर्षामध्ये भरपूर गोष्टी बघितल्या मी. म्हणजे वेगळ्या वेगळ्या जागेवर, जसं तुम्ही उज्जैनला गेलात, इंदोरला गेलात. इंदोरला एक फार मोठ्या प्रमाणात मराठी तबका आहे. तिथे भाषण द्यायला सुरुवात केली. आता कधी कधी असं होतं की लोक किती प्रतिसाद देत आहे त्यावरून सुद्धा आम्ही ठरवतो की आम्हाला किती वेळ बोलायचंय. तर कुठे 1.5 तास, 2 तास. इंदोरला 3 तासाचं व्याख्यान दिलंय मी. उज्जैनला 2.5-3 तासाचं व्याख्यान दिलंय मी. कुठल्या कुठल्या मंचकावर चढल्यावर जिथे आपला विचार आहे की आज मी 2 तास बोलणार आहे, तिथे मी 25-30 मिनिटात खाली उतरलोय. पण रिस्पॉन्सच नाहीये लोकांचा. असं 2दा झालंय माझ्या बरोबर. असंही झालेलं आहे. जिथे तुम्हाला रिस्पॉन्स आहे, जिथे, कारण शेवटी तुम्ही जर अग्नी तत्व टाकायचं काम करताय, तुम्ही आग लावायचं, विस्तव पेटवायचं काम करताय, तर विस्तव पेटवत असताना सुद्धा ती जमीन सुद्धा अशी असावी की जिथे ते विस्तव पकडतंय, है ना, तिथे ते विस्तव पेटतंय. उगाच जर जमीन शीतल आहे, थंड जमीन आहे, त्याच्यावर तुम्ही विस्तव टाकायचा प्रयत्न करताय, तर त्याच्यामध्ये आग लागणार नाहीये, पकडणारच नाहीये आग. मग ती आग लागल्यावर वनवा पेटलाच पाहिजे. मग बोलणाऱ्याला तेवढी मजा येते. म्हणजे एकदाचे 2 रुपये कमी मिळाले, काही पैसे कमी मिळाले तरी चालतं, पण मजा आली पाहिजे. वक्त्याला लोक बोलल्यावर त्यांची ताकद कमी होते. वक्ता असा असतो की तो जितका बोलतो तितकी त्याची ताकद वाढत जाते, कारण त्याला ताकद मिळत असते लोकांकडनं. पण तुम्ही जेव्हा कुठेही जाता, कसे असे वक्तव्याच्यासाठी तुम्हाला बोलवलं जातं, कधी कुठले प्रॉब्लेम्स फेस करावे लागले? नाही, देवाच्या कृपेने असं कधी झालं नाही, असं कधी होणार नाही असं मला वाटतं, आणि व्हायलाही नको असं कधी. हा 2-3 प्रसंग असे झालेत, म्हणजे त्याला मी प्रॉब्लेम समजणार नाही. मला असं वाटतं की बा, तुम्हाला भविष्यामध्ये घडवण्यासाठी आलेल्या त्या गोष्टी असतात. जसं मी दिल्लीच्या एका कॉलेजला लेक्चर देत होतो, तर तिथे कम्युनिस्ट लोकांनी धिंगाणा घातलेला आहे. मग पुण्याच्या एका कॉलेजमध्ये माझं व्याख्यान होतं. तिथे लोकांनी पुस्तकं वाटल्या की हा कोण आहे, महाराज असे नव्हते, महाराज असं होतं, तसं होतं. मग त्यांनी शिवाजी कोण होता ते पुस्तकं वगैरे वाटल्या, किंवा हे काय हिंदुत्ववादी थोडे होते. म्हणजे महाराज, हिंदुत्व हा शब्द त्यांना जोडलेला नाहीच आहे, हिंदुत्वानंतर आलेला भाग आहे, पण महाराज कट्टर हिंदू नव्हते, असं भरपूर झालेलं आहे. आणि माझं एवढंच असतं की तुम्हाला वाद घालायचा आहे, तुम्ही वाद घाला. मी जेव्हा इथनं वक्तव्य देतोय, माझं वक्तव्य सुरू व्हायच्या आधी वाद घाला, माझं वक्तव्य संपल्यावर वाद घाला. मी उभा राहून जर माझ्या बापाबद्दल बोलतोय आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही धिंगाणा घातला, तर मी तुम्हाला प्रतापराव गुजर दाखवल्याशिवाय राहणार नाही. मध्ये काळे झेंडे किंवा तमाशे करायचे नाही. मी बोलतोय, मला होऊन जाऊ द्या. मग तुम्ही बोला ना, तुम्हाला जे बोलायचं मग त्याच्यानंतर तुम्ही बोला. मी तुम्हाला थांबवणार नाहीये, कारण तुम्हाला सुद्धा अधिकार आहे प्रश्न विचारायचा, तुम्हाला सुद्धा अधिकार आहे एखादी गोष्ट मांडायचा.
मी तुम्हाला थांबवणार नाहीये, पण मी बोलत असताना धिंगाणा घालायचा नाही. कारण महाराजांचं नाव घेत असताना त्या वक्तव्याला जर तुम्ही चुकीचं वक्तव्य मी बोलत असताना सांगून राहिलेले आहात, तुमच्याकडे कुठलाही पुरावा नसताना तो महाराजांचा अपमान आहे, मी ते खपवून घेणार नाही. तर असं झालेलं आहे. मी याला असं समजतो की खूप छोट्या प्रमाणात झालेलं आहे, आणि हाती चले बाजार कुत्ते भोके आजार म्हणून आपण समोर निघत राहायचं. आणि धर्मकार्यामध्ये अधर्मी लोक येतातच, हो ते तर आहे, त्याच्यामुळे खूप आधीपासून आहे. ते आधीपासून आहे. रामाचं नाव घेतल्यावर राक्षसांना त्रास होतोच, त्याच्यामुळे असं म्हणून आपण पुढे निघायचं. दादा, महाराजांना 1.5, 2, 2.5 तासाच्या त्या टाइम लिमिट मध्ये महाराजांचा इतिहास आपण सांगू शकतो काय? नाही, असं शक्यच नाहीये ना. महाराजांच्या आयुष्याचा एखादा प्रसंग सांगतो आम्ही. महाराजांना 1.5-2 तासामध्ये कोणीच व्यक्ती समजू शकत नाही, आणि महाराजांना वक्तव्य देऊनही तुम्ही समजू शकत नाही, आणि वक्तव्य ऐकल्यावर तुम्ही महाराज समजू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असेल तर थोडंसं शिवाजी म्हणून जगावं लागतं, हा नियम आहे. एखाद्या माणसाला जर तुम्हाला समजायचं, तुम्हाला तुमचे पाय त्याच्या बुटामध्ये टाकावेच लागतील, हा जागतिक नियम आहे. कुठल्याही माणसाला समजायचं आहे तर थोडं त्या माणसासारखं जगावं लागतं, हाच नियम आहे. तुम्हाला असं वाटतं हा माणूस चुकीचं करतो, मग तू त्याच्यासारखं जगून बघ. देव चुकीचं करतो, मग 2 दिवस तू देव होऊन बघ, मग तू ते विधान दे, है ना. ज्याचं वळतं त्याला कळतं, मग तू वळून बघ. म्हणून महाराज 2 तासाच्या व्याख्यानात कळत नाही, तुम्हाला रोज जगावं लागेल. इतिहासामध्ये आम्ही एक गोष्ट नेहमी सांगतो, माझा मित्र खूप छान बोलतो. इतिहासकार हा इतिहास वाचत असताना त्यांनी कितीतरी वेदना सहन केलेल्या असतात. कारण तुम्ही इतिहासाच्या एखाद्या पात्राला वाचत असताना तुम्हाला त्या पात्राकडनं प्रचंड महत्वाकांक्षा आहे की होऊ शकतं या माणसाने समाजामध्ये काहीतरी असा बदल घडवलेला असेल की ज्याच्यामुळे मला आज मी समाजाला ते सांगू शकतो. इतिहासकार किंवा इतिहासाचा अभ्यासक हा इतिहास वाचत असताना प्रचंड मृत्यू पचवतो. तो एक एक प्रसंग समजून घेत असताना त्याला कळतं की समाजाची किती विटंबना झालेली आहे, समाजाला किती त्रास झालेला आहे, समाज कोणत्या त्रासातनं गेलेला आहे, हे सामान्य जनतेला नाही कळणार आहे. इतिहास अभ्यासक हा सुद्धा सामान्य जनतेतून आलेला असतो, पण ते वाचत असताना त्याला कळतं अरे किती वेदना झाली आहे सर या राष्ट्राला उभं करत असताना. इतिहास आपण जे आज हे बघतोय हे घडण्यासाठी किती त्रास झालेला आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही इतिहास सुद्धा वाचता तेव्हा तो इतिहास तुम्हाला जगावा लागतो. म्हणून तुम्हाला महाराज जर समजून घ्यायचा आहे तुम्हाला जगावं लागेल ना, तुम्ही त्याच्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाहीये. दादा, शेवटचा एक, आताच्या यंग जनरेशनला तुमचा काय मेसेज असणार? माझा यंग जनरेशनला एवढाच मेसेज आहे की ज्या कुठल्या महापुरुषाला तुम्ही आपलं सर्वस्व समजता, तो महापुरुष तुमच्या पुढे जर उभा झाला तर त्या महापुरुषाला तोंड देऊन तुम्ही गर्वाने सांगू शकता का की तुला अपेक्षित असलेला भारतीय किंवा तुला अपेक्षित असलेला या राष्ट्राचा एखादा सिटीजन किंवा एखादा नागरिक जसा हवा आहे तसा नागरिक मी आहे? तुम्ही स्वतःला विचारा, लोकांना सोडून द्या. आपण किती तळागाळात आहे स्वतःपेक्षा जास्त कोणालाच माहिती नसतं. आणि जर तुम्हाला वाटत असेल त्या माणसाला मी छातीत ठोकपणे हे सांगू शकतो तर मग तुम्ही चांगले नागरिक आहात, तुम्ही बरोबर रस्त्यावर आहात. जर तुम्ही सांगू शकत नाही तर समजून घ्या की तुम्ही चुकीच्या रस्त्यावर आहात. तुमचा रस्ता बरोबर आहे नाहीये, चूक आहे नाहीये, मी असं कधीच म्हणणार नाही. तो तुम्ही ठरवा, तुम्हाला आयुष्यात काय करायचं तुम्ही ठरवा. पण जे काही तुम्ही करत आहात ते करत असताना तुम्ही त्या गोष्टी त्यांना सांगू शकता का?
तुम्ही आपल्या मायबापा नाकडं होऊ शकता का की माझ्या अंगावर एकही डाग नाही आई? हे तुम्ही छाती ठोकपणे सांगू शकता का? जर तुम्ही सांगू शकत असाल तर खूप छान. नाही तर मग तुम्हाला विचार करण्यासारखं आहे. तो विचार मी करणार नाही. दादा धन्यवाद, तुम्ही तुमचं खूप वेळ आम्हाला दिलात. धन्यवाद. आम्ही वाट बघतोय तुमचे व्याख्यान ऐकण्यासाठी आणि धन्यवाद. खूप लोक वाट बघतायत. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद.